भंतेजींना वंदन. आज आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक शनिवारला या ठिकाणी धम्म क्लास होते आणि ह्या क्लासला भंतेजी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करत असतात. आज सुद्धा एक नवीन विषय भंतेजी घेऊन आलेत आणि थोडा कठीण पण विषय आहे, चिंतनशील विषय आहे आणि अभ्यासपूर्ण विषय आहे, परंतु तेवढाच महत्त्वाचा पण आहे. कारण आज भारत देशामध्ये जे सर्व धर्म आहेत, जेवढे काही धर्म आहेत त्या सगळ्या धर्माचा एक एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाच्या आधारावर त्या धर्माची नीव ठेवलेली आहे आणि त्याच्यावर ते चालत असतात. आणि ते चालत असताना अशी कोणाची हिंमत नाही अजूनपर्यंत की आपल्या धर्माचं पुनर्परीक्षण करावं किंवा आपल्या धर्माला काही कालानुरूप बदल व्हायला पाहिजे बा, तर असा बदल कोणाची हिंमत नाही आहे. आणि म्हणून आजचा विषय आहे धार्मिक ग्रंथों के संबंध अंधभक्ति, ब्लाइंड फेथ अबाउट द रिलिजन्स बुक. म्हणजे आंधळ्यापणानं चालत आहे, आंधळ्यापणानं जे काही असेल ते. आता हे करत असताना इतर सर्व धर्म आहेत, त्या धर्मामध्ये काय आहेत, आम्हाला अधिकार नाही खूप काही बोलण्याचा, आम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार खूप जास्त नाही, परंतु त्यांच्यामध्ये जो अंधभक्ती आहे ते आपल्याला दिसते आहे, परंतु ते लोक मानत नाही आणि त्या प्रकारे चालत आहे. म्हणजे सगळ्या धर्मामध्ये अलौकिक आणि चमत्कारिक कल्पना आहेत, आपल्याला माहित आहे. आणि त्या अलौकिक चमत्कारिक कल्पना तथागत बुद्धांनी ह्या अमान्य केल्या, परंतु त्या धर्मग्रंथात आहे. आता आपण त्यांना जर म्हटलं का तुमच्या धर्मामध्ये अलौकिक चमत्कारिक कल्पना आहे, हे खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे, ते मान्य करेल का? म्हणजे एक घरावर गोटे आल्यासारखं होईल की नाही? म्हणजे असे अनेक प्रकार झालेले आहेत, आपण त्यांच्याबद्दल खूप काही बोलतो. मग जो एक म्हण आहे, कहावत आहे, म्हणजे आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा. म्हणजे दुसऱ्याच्या संदर्भात खूप बोलायचं आणि आपलं जे आहे आपलं सगळं झाकून ठेवायचं किंवा आपल्या याच्यावर वाच्यता करायची नाही. ही भूमिका स्वतंत्र माणसाला, म्हणजे धम्मामध्ये बुद्धाने माणसाला स्वतंत्र केल्यामुळं माणूस ही काम, जो स्वतंत्र मनुष्य आहे ती हे काम नाही करू शकत, तो स्वतंत्र बोलणार. जर माणूस स्वतंत्र असेल तर. म्हणजे आपल्या बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे का? कारण धम्माने तर तुम्हाला स्वतंत्र दिलं, बुद्ध धम्माने मनुष्याला स्वतंत्र केलं. म्हणजे तुमच्यापेक्षा सुपर स्टेशन, सुपर पॉवर या दुनियेमध्ये कोणी नाही, हा मनुष्य सुपर पॉवर आहे. त्याचं ब्रेन सुपर पॉवर आहे, त्याचं मन, त्याचं चित्त हे सुपर पॉवर आहे. म्हणजे सुपर स्टेशन तुमच्यावर कोणी ठेवलं नाही, परंतु इतर धर्मग्रंथामध्ये ही बाब प्रकर्षाने आढळते आणि त्याच्यावर कोणीही वाच्यता करत नाही. विज्ञान शिकलेला मनुष्य वाच्यता करत नाही आणि न शिकलेला मनुष्य वाचत करतो, आणखी ढोबळमानाने त्याच्यामध्ये वाहून जातो आहे. हे इतर ग्रंथामध्ये दिसतं आहे. आता धार्मिक ग्रंथ में पुनर्विचार, एक दृष्टिकोन हा विषय आहे, या सब्जेक्ट मधला एक पॉइंट्स आहे, एक दृष्टिकोन. तर काय दृष्टिकोन असायला पाहिजे त्या आपल्या धर्मग्रंथाच्या संदर्भात, धार्मिक ग्रंथाच्या संदर्भात? हाच विचारला, सत्य काय आहे? विज्ञानाने एवढी प्रगती केली, विज्ञान हे सगळं मानती आहे आणि एवढं मानू नये जर मोठे मोठे डॉक्टर लोक, मोठे मोठे वकील लोक, सगळे लोक, प्रत्येकाच्या काळात लक्ष्मीचा दुकान असेल तर लक्ष्मीचा, कुठं ऑफिस असेल तिथे लक्ष्मीचा, आणखी काही वेगवेगळे असे आपले आदर्श तिथे ठेवल्या जाते, जे की बुद्धाने नाकारले आणि परिस्थितीनुसार ते पण सगळं थोटांड आहे, खोट आहे, तरी पण ते मानतात. आपण त्यांना जर बोललो तर ते बंड करून उठेल, एक वादंग निर्माण होईल. मग दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा दुसऱ्यावर म्हणता आमच्यामध्ये अधिकारामध्ये आमच्या काही आहेत का? आम्ही बुद्धिस्ट आहोत तर आमच्या अधिकारामध्ये काही आहेत का? आमच्या धर्मग्रंथामध्ये अशा काही बाबी आहेत का ज्यावर आम्ही वाच्यता करू शकतो? आणि त्याच्यावर एक दृष्टिकोन टाकला, त्या आपल्या धर्मग्रंथावर एक दृष्टिकोन टाकला, एक नजर टाकली, एक वैज्ञानिक नजर जर टाकली, तर जे आपले त्रिपिटक आणि धर्मग्रंथ आहेत त्याचे त्रिपिटकाचे पेटारे एकदम 32 ग्रंथामध्ये निर्माण झालेला आहे, तर त्याच्यामध्ये हा दृष्टिक्षेप दिसते आहे. अवैज्ञानिक, अंधश्रद्धा हा दृष्टिकोन दिसते आहे. कारण
हे बाबासाहेबांनी तो दृष्टिकोन बघितला आहे. बाबासाहेबांनी दृष्टिकोन बघितला आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म ही निर्मिती केलेली आहे. जे तत्वज्ञान बुद्ध होण्यापूर्वी, बुद्धाच्या नंतर 100 वर्षानंतर जे निर्माण झालेली ग्रंथसामुग्री आहे, तर बुद्धांनी ते याच्यापूर्वीच सांगितलं होतं. बुद्ध जिवंत असताना, बुद्धाचा शेवटचा क्षण जेव्हा महापरिनिर्वाण होण्याचा काही बाकी होता, त्यावेळेस आनंदासोबत इतकंच केलेली आहे. हे त्या धम्मग्रंथामध्ये आहे. हे अनेक याच्यामध्ये वाचायला मिळतं आहे. आनंद आपल्याला काळानुरूप आपण परिस्थितीनुरूप आपण या आपल्या धम्मामध्ये काही बाबी टिपलेल्या आहेत, काही नियम बनवलेले आहेत, काही परिस्थितीनुसार नियम बनवलेले आहेत, परंतु ते नियम कालबाह्य झालेले आहेत. बुद्ध सर्वात प्रथम म्हणतात बघा, बुद्ध आनंदाला सर्वात प्रथम म्हणतात का काही नियम जे आहे कालबाह्य झालेले आहेत ते आपण हटवायला पाहिजे. पण ते हटलं गेलेलं नाही, ते तसेच जोडल्या गेलेले आहेत. अनेक धम्मसंगिनीमध्ये जोडत गेलेले आहेत. आनंदाला ते कोणाला सांगावं हा प्रश्न पडला, कारण बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर महाकश्यप बनतेजी होते, त्यांच्याकडे सगळी धुरा आली आणि ते धुरा आल्यानंतर जो पाठ बनलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर बरेचदा वाच्यता झालेली आहे. परंतु त्यावेळेस भंते आनंदींना पण ते बाहेर काढता आलं नाही, ते सांगू शकले नाही आणि ते पण धम्मग्रंथामध्ये जोडले. तसे बरेच त्याच्यानंतर बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक बाबी कोणाच्या सुत्त पिठकामध्ये अनेक महाकथामध्ये कथाच्या रूपात जोडत गेलेल्या आहे आणि त्या कथालाच आपण मग बुद्धाचा धम्म मानायला गेलेला आहे. म्हणजे त्या ज्या कथा होत्या, तथागताची हिस्ट्री माहित आहे. तथागताचं सांगण्याचा बुद्ध धम्म सांगण्याची एक परिभाषा होती, ती एक वेगळी होती. माणसाचे मन प्रफुल्लित असेल, माणसं धम्म श्रवण करण्याला त्यांचे मन प्रफुल्लित असेल, अशा परिस्थितीमध्ये धम्माचे बीजांकुर माणसाच्या मनामध्ये ते पेरत होते. परंतु माणसाची परिस्थिती नसेल, तशी ऐकण्याची मनस्थिती नसेल, गरमी असेल, ऊन असेल, वारा असेल, वादळ असेल, अशा परिस्थितीमध्ये लोक ते एकत्र झाले. मग काय करायचं, तर ते काही उदाहरणं देऊन कथेच्या रूपात काही अशी उदाहरणं देऊन सगळं ते सुद्धा त्या धर्मग्रंथामध्ये जोडल्या गेले. आता त्यामुळं हा इतका मोठा 3 पेटाऱ्याचा 32 पेटाऱ्यामध्ये ग्रंथामध्ये निर्मिती झाली. म्हणून आपण आपल्यामध्ये जर पाहिलं तर आपल्यामध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा आपण स्वतः जर सुधारलं आणि मग बोलण्याची नैतिक जिम्मेदारी आमची राहते. म्हणून आपण आपल्या बौद्धांच्या धार्मिक ग्रंथामध्ये प्रखर्षाने जर दृष्टिक्षेप केला तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अंधभक्ती आणि असामाजिक अवैज्ञानिक तत्व त्या ठिकाणी दिसते आहे. हे आपल्याला बघावं लागेल, हे आपल्याला मान्य करावं लागेल. बघण्यापेक्षा मान्य करावं लागेल, आहेच ते खंबीरपणे आहे. तर त्याचं चिंतन कोणी केलं? त्याचं चिंतन सर्वात प्रथम बाबासाहेबांनी केलं. आणि बाबासाहेबांनी कधी चिंतन केलं? बाबासाहेबांनी ह्या धार्मिक ग्रंथांचं अंधभक्ती आहेत हे बाबासाहेबांनी 2दा परीक्षण केलं. एकदा सर्वप्रथम बाबासाहेब 16 वर्षाचे तेव्हा बाबासाहेबांनी परीक्षण केलं. तुम्हाला बघा, तुम्ही बाबासाहेबांचे वडील कबीरपंथी घराण्याचे होते आणि कबीरपंथी घराण्याचे असल्यामुळं कबीरांचं साहित्य वाचलं जात होते. त्याचप्रमाणे धार्मिक ग्रंथ वाचले होते. महाभारत, कृष्ण पुराण हे सगळे ग्रंथ, रामायण वाचल्या जात होते. जेव्हा बुद्धचरित्र केळुसकर गुरुजीनं बाबासाहेबाला भेट दिलं तेव्हा बाबासाहेबांनी बंड केलं बघा की नाही, हे थोतांड आहे. म्हणजे बाबासाहेबांनी 16व्या वर्षी बघा, म्हणजे एखादी माणसाची बुद्धिमत्ता मोठा व्हायला असेल तर बाळाचे पाय पाळण्यात दिसते म्हणते ना. 16व्या वर्षी बाबासाहेब सगळ्या ग्रंथाचं अवलोकन करतात तेव्हा तो बंड करतात बाबासाहेब का हे पात्र अमान्य पात्र आहे. हे पात्र जे आहेत रामायण, महाभारत, कृष्ण पुराणमध्ये अन्यायकारक पात्र आहे. मला बुद्ध चरित्रामध्ये जिवंत आणि सत्य दिसते का? म्हणजे हे बाबासाहेब त्यावेळेस मान्य करतात 16व्या वर्षी. पण तेच बाबासाहेब शेवटच्या क्षणी जेव्हा हे साहित्य लिहिल्यानंतर बुद्ध ग्रंथाची निर्मिती करते तर तेव्हा बुद्ध चरित्र सगळे धुंडून पाहतात, बुद्ध ग्रंथाची वाचन करतात तर अनेक पार्ट त्याच्यातले बाजूला करतात. काही बुद्धाचे नाही आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानाला हे साजेसे नाही आहे म्हणून त्याला बाहेर काढतात. म्हणजे इतकी किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. दोन्ही क्षणी आपण तुलना केली पाहिजे. एक बालपण बघा बुद्ध 16व्या वर्षी म्हणजे बाबासाहेबाचं
आणि एकदम 56व्या वर्षी जेव्हा बुद्ध ग्रंथाची निर्मिती करते त्यावेळेस बघा. म्हणजे इतका आमूलाग्र बदल एका शिक्षणाने, एका म्हणजे विद्येनं होतं, शिक्षणानं माणसाच्या मनामध्ये बदल होतो. आणि बुद्ध पण सांगतात ही सृष्टी बदलणारी आहे, माणूस बदलणारा आहे, माणसाचे विचार बदलणारे आहे. तुम्हाला सत्य जर माणसाच्या मेंदूवर जर घासलं गेलं, त्याला वाटलं जर तो माणूस स्वतंत्र असेल तर तो बदलू शकते, तो परिवर्तित होऊ शकते. हे इतका प्रखर सिद्धांत बाबासाहेबांनी आणि बुद्धांनी आपल्या मनावर, आपल्या माणसाच्या मनावर तो म्हणजे दृष्टिक्षेप टाकलेला आहे असं आपल्याला दिसते आहे. दुसरा विचार आहे वैचारिक स्वातंत्र्य का महत्व. वैचारिक स्वातंत्र्य का महत्व म्हणजे हाच मुद्दा येऊ शकते त्याच्यामध्ये. जर माणूस स्वतंत्र असेल आणि स्वतंत्र रूपाने जर विचार करत असेल, जर हिंदू धर्माच्या, मुस्लिम धर्माच्या किंवा ख्रिश्चन धर्माच्या इतर धर्म ग्रंथावर त्या लोकांनीच जर दृष्टिक्षेप टाकला आणि ते स्वतंत्र रूपाने स्वतंत्र असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये बुद्धिजीवी वर्ग त्या धर्मामधला त्याच्यावर चिंतन करून आजच्या परिस्थितीमध्ये त्याला काही गोष्टी कालबाह्य ठरवू शकतो. आपण त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, आपल्याला तो अधिकार पण नाही. परंतु वैचारिक लेवलवर जेव्हा आपण माणसं मोठे होणार तर त्या लेवलनं त्या घरची, त्या धर्माची जी कारणमीमांसा शोधून त्यांनी ते चिंतन केलं पाहिजे. तेव्हा राष्ट्र मोठं होणं म्हणजे काय, देश मोठा होणं म्हणजे काय, म्हणजे देश मोठा, राष्ट्र मोठं, राष्ट्रातले लोक सगळे एक स्वतंत्ररित्याने होणं म्हणजे काय. जर आम्ही या देशाला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून स्वीकारलं असेल तर ह्या देशातले प्रत्येक धर्मग्रंथाचं त्या लोकांनी त्या लेवलवर त्याचं पुनर्परीक्षण करावं. आणि जे बाब ह्या बदलत्या युगामध्ये 2025 मध्ये जर त्याच्यामध्ये कालबाह्य जर झाली असेल, त्याला काढण्याची हिंमत त्या धर्मग्रंथातील त्या धर्माच्या लोकांनी, बुद्धिजीवींनी ही बाब समाजाच्या समोर आणली पाहिजे. हे एकंदरीत चिंतन आहे. हा एक दृष्टिक्षेप आहे, हे दृष्टी आहे. आणि जर ते होत नसेल, एवढी किमया किंवा एवढी हिंमत त्यांच्यामध्ये जर नसेल तर माणूस हा स्वतंत्र नाही असं समजायला हरकत नाही, मग तो कोणत्याही धर्माचा असो. जर तुम्हाला आपल्या धर्मग्रंथाच्या म्हणजे याच्यावर काही बाबी जर 2025च्या कालखंडामध्ये बदलणाऱ्या असेल आणि त्या बदलणाऱ्या असून त्याला समजत जरी असेल आणि त्याच्यावर जर दृष्टिक्षेप टाकायला त्याची हिंमत होत नसेल तर तो गुलाम आहे, तो लाचार आहे, तो बंड करू शकत नाही. बाबासाहेब एकटे होते, त्यांनी बंड केलं, आपल्याही धर्मग्रंथाविरुद्ध बंड केला. आणि म्हणून बऱ्याच लोकांना, बुद्धिस्ट लोकांनाही बाबासाहेब म्हणजे न पटण्यासारखे वाटते, म्हणून बाबासाहेबांचं नाव घेत नाही, बाबासाहेबांचा फोटो ठेवत नाही आणि अनेक बाबी आहेत की म्हणून त्या बाबासाहेबांनी बंड केलं. आणि म्हणून ते बंड तेव्हाच होऊ शकते वैचारिक स्वातंत्र्य का महत्व. वैचारिक स्वातंत्र्य माणसाला असेल तर ते बंड होऊ शकते. आणि देश मोठा करायचा असेल, मोठा व्हायचा असेल तर हे स्वप्न दाखवून होत नाही. फक्त आपण स्वप्न दाखवलं 2024, मग 2047 वगैरे वगैरे, पण कर्तृत्व त्याच्या पाठीमागे नसेल त्या प्रकारचं, आणि कर्तृत्व असेल तर दिसते आहे. तुम्ही अंधभक्तीला, अंधश्रद्धेला अमाप भर देता आहे, मग 2000 म्हणजे हे राष्ट्र जगाच्या पाठीवर कसं निर्माण होईल मोठं. त्याच्यासाठी खूप किमया पाहिजे, हिंमत पाहिजे. आणि ही हिंमत बाबासाहेबांमध्ये होती. आणि बाबासाहेबाचं जर इथल्या परिस्थितीतून इथल्या लोकशाही बाबासाहेबांच्या वेळेच्या वर्गाने जो लीडर्स होते त्यांनी ऐकलं जर असतं, ह्या राष्ट्राची एक वेगळी घडी या जगामध्ये असते, याच्यात काही दुमत नाही. तिसरा मुद्दा आहे ते वर्तमान परिस्थिती की समस्यावर भविष्य की योजना. त्याच्यामध्ये येते आज वर्तमान परिस्थिती, आजची परिस्थिती काय आहे. जी परिस्थिती 2000 मध्ये म्हणजे इसवी सनापासून धर्म निर्माण झाल्यापासून, धर्मग्रंथाची निर्मिती झाल्यापासून जी परिस्थिती होती तीच परिस्थिती इथे धर्माची आहे. आणि जर बौद्ध धर्माची ही परिस्थिती जर असेल, बौद्ध धर्माची सुद्धा हीच परिस्थिती असेल, मग इतर धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये फरक काय, हा प्रश्न येतो आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून आपण बुद्ध धर्माला जर पाहिलं तर ही आमूलाग्र परिस्थिती आहे. ही परिस्थिती मध्ये बदल यायला पाहिजे. आणि तर आपण ह्या लोकांच्या, आम्ही वेगळे आहोत ना, वेगळे मानावंच लागेल आम्हाला, कारण आम्ही ईश्वर आत्मा नाकारलेला आहे, नाकारणारे लोक आहोत. ईश्वर आत्मा नाकारणारे लोक जर आम्ही असू
तर आम्हाला स्पष्टता आमच्या याच्यामध्ये जरी असेल, आमच्या घरी जरी असेल, ती आम्हाला मान्य करावीच लागेल. सत्य हे मान्य करावंच लागेल. आणि आपण सत्य जर मान्य केलं नाही तर त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काही फरक होणार नाही. म्हणून हे जे भविष्याची योजना जी आहे, ही योजना आज ह्या सेमिनरीच्या माध्यमातून ह्या भारतामध्ये पुन्हा बाबासाहेबांच्या माध्यमातून, बाबासाहेबांच्या स्वप्नातील बुद्ध धम्म या माध्यमातून ही योजना भारताच्या बौद्ध लोकांच्या नजरेसमोर एक मांडण्याचा प्रयत्न बंदेजींचा आहे. आणि तो प्रयत्न भविष्यामध्ये एक नवी क्रांती करून जाणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. म्हणून याच्यावर आणि फक्त निर्भीड असायला पाहिजे. काय होते ते माहित नाही, पण सत्य आहे ना, सत्य मांडण्याची हिंमत पाहिजे. कोणी विरोध केला तरी चालेल, आणि विरोध करायला पाहिजे. मी तर म्हणतो विरोध करायला पाहिजे. जेव्हा विरोध होते तेव्हाच त्या विषयाला आणखी डीप मध्ये चर्चा होते आणि डीप मध्ये समजावता येते. मग विरोध करणाऱ्यांनी पण प्रश्न निर्माण करायला पाहिजे, तुम्ही का करता? बाबासाहेबांच्या स्वप्नातला बुद्ध धम्म म्हणजे नेमका काय, असा प्रश्न प्रतिप्रश्न आला पाहिजे. आणि तो प्रतिप्रश्न जर आला तर त्याच्यावर चिंतन, थिंकिंग करता येते. आणि थिंकिंग हे काळाची गरज आहे, धम्मामध्ये गरज आहे. बाकी धर्मामध्ये गरज आहे किंवा नाही माहित नाही, परंतु बौद्धाच्या ज्या धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथावर, बौद्धांच्या धर्मग्रंथावर हे थिंकिंगची आजची गरज आहे, असं ठामपणे आपण मांडू शकतो, बोलू शकतो. चौथा मुद्दा जो आहे, धार्मिक ग्रंथों की निरंतर परीक्षण, हा पण तोच तसाच मुद्दा आहे. निरंतर म्हणजे त्याच्यावर संशोधन व्हायलाच पाहिजे. म्हणजे पहिलेपासून जर चालत आले त्याच्यावर काहीच कालबाह्य काहीच गोष्टी करायच्या नाही. म्हणून बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं. संविधान तुम्हाला ओपन ठेवलं, बंद नाही केलं. ह्या इतर धार्मिक ग्रंथासारखं अंधभक्ती त्याच्यात घुसवून नाही ठेवली, त्याला ओपन ठेवलं. काळानुरूप आज जरी संविधान बनवलं असं 50 ला, तर परिस्थिती या देशाची बदलू शकते, जगाची परिस्थिती बदलू शकते. आणि काही त्याचा ढाचा न चेंज करता काही बाबी त्याच्यामध्ये बदलावच्या जर असेल तर त्याचे नियम आणि एक चाकोरी बनवलेले आहे. विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये अशा प्रकारचे ठराव घेऊन त्याच्यामध्ये संशोधन बिल आणून त्याच्यावर कायदे बनवतात. म्हणजे ओपननेस आहे, तिथे क्लोजनेस नाही आहे. जसे या धर्मग्रंथामध्ये कोणाची हिंमत होत नाही, चुकीचं असूनही, परंतु बौद्ध या संविधानामध्ये, आणि तेच अपेक्षा बाबासाहेब बौद्ध धर्मामध्ये करत होते, बौद्धांच्या ग्रंथामध्ये करत होते. ते ओपननेस हवा आहे, जे बुद्धाने दिलं. बुद्धाने ओपननेस बुद्धाच्या धम्मामध्ये दिला आहे ऑलरेडी, परंतु बुद्धाच्या नंतर ते ओपननेस क्लोज केलं गेलं. कोणाची हिंमत नाही. एकमेव बोधिसत्व जगातले राष्ट्रपुरुष होते बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी ती किमया करून दाखवली, आणि ती किमया बाबासाहेबांच्या बुद्ध आणि धम्म या योजनेमध्ये आहे. आणि ती आपण प्रकर्षाने जर मांडली समाजासमोर, करेल विरोध समाज, करू द्या, काही हरकत नाही. जर सत्य असेल तर भ्यायची गरज नाही, सत्य असेल तर भिण्याची गरज नाही, बोलू द्या. परंतु जे सत्य आहे ते समाजाच्या हिताचं असेल, समाज हिताचं असेल, देश हिताचं असेल पर्यायानं. आणि जर आम्ही सत्य मांडलं तर अनेक लोक तुमचं सत्य स्वीकारायला, ओबीसीचे आणि इतर समाजातले लोक बनल. हे निर्भीड वक्ते आहेत, निर्भीड लोक आहेत. त्यांचं सत्य आहे नाही, आपल्या धम्माच्याही विरोधात जे असत्य आहे, धम्माच्या विरोधातलं असत्य आहे, त्यावरही बोलायला हे म्हणते. म्हणून हे जे आहेत हे सत्य आहेत, हे स्वीकारलं पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या बुद्ध आणि धम्माची किमया 2004च्या नंतर जगामध्ये जे पडसाद मिळत आहे, लोक जे बुद्ध आणि धम्म वाचायला लागले, ती किमया जगामध्ये होत आहे. आणि भारतामध्ये मात्र त्याच लोकांनी षडयंत्र करून बुद्धाच्या धम्माला, बुद्धाला, बाबासाहेबांना संपवण्याचं जे कारस्थान रचलेलं आहे, त्या कटकारस्थानामध्ये आपण जागृत आणि सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा जसं ह्या धर्मग्रंथामध्ये वाच्यता करत नाही, आपल्या याच्यामध्ये येऊन शिरून वाच्यता करतात. आणि त्याच्यामध्ये पुन्हा ईश्वर, आत्मा, परमात्मा ह्या बाबी जर धम्मामध्ये आल्या आणि बाबासाहेबांचं स्वप्न, तर पुन्हा दुसरा बाबासाहेब निर्माण होण्यासाठी आपल्याला वाट बघावं लागेल. आजच सावध होण्याची गरज आहे. या प्रकारचे असं मी आजच्या ह्या प्रसंगी, खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, महत्वाचा विषय आहे. आणि याच्यावर जेवढं अध्ययन मांडलं तितकं कमी आहे. आणखी अनेक मुद्दे याच्यातून निर्माण होऊ शकतात आणि लोकांना ते मुद्दे असं सायंटिफिकली पटवून देता येऊ शकतात. आणि जे मुद्दे जर काढले आपण अभ्यासांतील, चिंतनांतील, तर कोणीच तुम्हाला विरोध करू शकत नाही. असे मुद्दे जर काढून हा आपण प्रकर्षाने विषय मांडला तर समाजही त्यांना स्वीकारावं लागेल.
एवढं बोलतो आणि मी माझं जे मनोगत आहे या विषयाच्या संदर्भात मी थांबतो आहे. नमो बुद्धाय, जय भीम.